सांगता येत नाही ऐका. तर कसं आहे पब्लिक, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. असं काही लवकर आवरून वगैरे आपल्या राजला घेऊन निघालेलो राजच्या आजीच्या घरी. तर राज आपला खुशच होता. मग काय राज खुशीच्या याच्यात गाडी भावानं असली पळवली, 1.5 तासात डायरेक्ट आजीच्या इथं पोचलो. मी गेल्या गेल्या आपल्या गायला गोंधळत बसलो. आंबा काढायची खुशी बघा, हे बैल नाचतोय आमचा म्हशीच्या बाजूला. म्हशीच्या राजला एवढी एक्साइटमेंट झाली होती ना, तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर बघू शकता. मग काय जरा आजोबाचं मार्गदर्शन घेतलं आणि झाडापाशी जायला चालू केलं. झाडापाशी जायला जरा अडचण होती, पण काय तुमचा भाऊ ॲक्टिव्ह आहे, गेला की डायरेक्ट अडचणीचा सामना करत. मग काय जरा आंबे शोधता शोधता आम्हाला काय दिसलं बघा. भावानं रामफळ बघा, रामफळ रामफळ. आम्हाला रामफळ दिसलं. कष्ट केलं पण वाया नाही गेलं. या सीझनचा पहिला आंबा भेटलेला, मग काय लगेच दुसरा पण भेटला. मग काय मी आणि डाण्यानं सुट्टी दिली, डायरेक्ट आंब्यावर ताव काढला. नेक्स्ट लेवल सूप न्यू चालले आणि आता सुरू झालोय आंबा काढायला. या सीझनचा हा पहिला आंबा काढलाय बघा. ह्या बैलाला ती बी काढाय ना, हाय पहिलाच पाडलाय. तू काढ. राजला काय आंबा काढायला जमलं नाही, त्यामुळे मला सांगितलं. मी बघा किस्ती काढलेली, डायरेक्ट पोत्यात भरायच्या. राजनं काही सुट्टीत दिली नाही. मग ते आंबा पण कमी पडलं म्हणून डाणे वाघ परत झाडावर चढलाय बघा. आंबा तोडतोय बघा. माकडागत कोण हसायला लागलं म्हणून आजोबांनी पण वरती बघितलं. तर वरती बघितलं तर राज दिसला त्यांना. आंबा काढून झालंय, आता निघालोय घरी. ॲडव्हेंचर बाईक, ॲडव्हेंचर. त्यांना कसा रोड आहे, कुठल्या इशेने पडू शकतो आम्ही, सांगता येत नाही ऐका. पुढचा दाखवतो, पुढचा. हालत खराब झाली, हालत. बाबांना कुठं येत कसं तरी आपल्या दगडातनं वाट काढत काढत पोचलो की हळूहळू घरी. आणि घरी जाऊन केला आराम. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर अशा मी व्लॉगसाठी आपल्या गाण्यावाला फॉलो करून घ्या.